भूकंप हा विषय आज आपण भूगोलमधला समजावून घेणार आहोत. भूकंप म्हणजे काय? त्याच्यामध्ये घडणाऱ्या विविध गोष्टी काय आहेत? या छोट्या 2 ते 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत. ठीक आहे? याच्यामध्ये भूकंप हा जो विषय आहे, भूपृष्ठाखालील अंतर्गत शक्तीमुळे हालचाली निर्माण होतात. अंतर्गत शक्ती म्हणजे कोणत्या? भूगर्भामध्ये असलेला लाव्हारस. त्याच्यानंतर आपल्या ज्या प्लेट्स आहेत, त्या एकमेकावर घर्षण किंवा मागे-पुढे सरकल्यामुळे भूपृष्ठावरील म्हणजे जमिनीवरील भागात हालचाली निर्माण होतात. त्याला धक्के बसतात. त्याला भूकंप असे म्हणतात. बघा, भूपृष्ठाखालील अंतर्गत शक्तीमुळे हालचाली निर्माण होतात. त्या हालचालीचे धक्के पृष्ठभागाला बसतात. त्यामुळे भूपृष्ठ कंपायमान होतो. कंपायमान म्हणजे कसा हलतो, तर त्याला भूकंप असे म्हणतात. भूगर्भातील हालचालीमुळे भूकवचाचे कंपन होते, म्हणजेच भूकंप होय. भूकवच म्हणजे कोणता? ही जी आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या वरचा जो भाग आहे, सगळा वरचा लेअर, तो म्हणजे भूकवच. याच्यावर कंपन होतं म्हणजे हलतं, त्याला आपण भूकंप म्हणतो. भूकंपाची मूळ घटना जेथे घडते किंवा भूपृष्ठाखालील ज्या भागात भूकंप तरंग निर्माण होतात, त्या भागाला भूकंप नाभी असे म्हणतात. त्याच्यामध्ये उथळ भूकंप जो असतो तो 0 ते 70 किलोमीटर पर्यंत असतो. मध्यम भूकंप जो असतो तो 700 ते 300 किलोमीटर पर्यंत असतो. आणि खोल भूकंप जो असतो तर 300 ते 700 किलोमीटर पर्यंत असतो. तर त्याच्यामध्ये अपिकेंद्र कोणाला म्हणायचं, एपी सेंटर कोणाला म्हणायचं? भूकंप नाभी सरळ वर, भूकंप नाभीच्या सरळ, जर समजा आता ही पृथ्वी आहे, इथे जर भूकंप होत या भागामध्ये 0 ते 70 किलोमीटर मध्ये जर भूकंपाचा धक्का जाणवत असेल, कंपन होत असेल, तर तिथून सरळ पृष्ठभागापर्यंत जो काही तरंग निर्माण होते, त्याला अपिकेंद्र, याला अपिकेंद्र असं म्हणायचं. ठीक आहे? किंवा सरळ भूपृष्ठावरील भागास अपिकेंद्र, इथून निघाल्यानंतर याला अपिकेंद्र असं म्हटलं जातं. म्हणजे जो भूकंपाचा केंद्र आहे, या आता भूकंपाचा जो केंद्र असणार आहे तो जमिनीच्या आतमध्ये असणार, पण ज्या जमिनीच्या भागामध्ये भूकंप झाला तिथून पृष्ठभागावरचा जो भाग आहे त्याला अपिकेंद्र असं म्हटलं जातं. या अपिकेंद्रावरच तरंग सर्वात आधी येतात. कुठे? इथे भूकंप घडला तर इथे येणार, इथे इथे भूकंप घडला तर ज्या अपिकेंद्रावर भूकंप येतो सर्वात आधी तिथेच येतो, आणि तिथे तीव्रता सर्वाधिक असते. ठीक आहे? आणि तिथून बाजूच्या भागामध्ये तीव्रता कमी कमी होत जाते. तर भूकंप लहरी, भूकंप नाभीजवळ निर्माण होणाऱ्या लहरींना भूकंप लहरी म्हणतात. ठीक आहे? इथे ज्या भूकंप नाभीच्या जवळ ज्या लहरी घडतात, त्याला भूकंप नाभीजवळ घडणाऱ्या लहरींना भूकंप लहरी असे म्हणतात. त्याच्यामध्ये प्राथमिक अनुतरंग, याच्यामध्ये घन, द्रव, वायू माध्यमातून प्रवास, वेग सर्वात जास्त 5 किलोमीटर एका सेकंदाला 5 किलोमीटरचा प्रवास करून जातात. काय? कोणत्या? प्राथमिक तरंग जे आहेत आणि अनुतरंग प्रायमरी वेव्स, याची स्पीड सर्वाधिक जास्त असते आणि ते घनामधून जाऊ शकते, द्रवामधून जाऊ शकते आणि वायूमध्ये, तिन्ही प्रकारच्या गोष्टीमधून प्राथमिक तरंग प्रवास करतात. ठीक आहे? एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर द्वितीय तरंग जे आहेत, द्वितीय अवतरंग किंवा प्राथमिक लहरीच्या नंतर द्वितीय लहरी जी आहेत, ह्या फक्त याचा प्रवास फक्त घन पदार्थातून होतो, पाण्यातून होत नाही, वायूतून होत नाही. आणि याचा वेग ज्या पहिल्या आहेत, पहिल्याचा जर 100 असेल तर याचा फक्त द्वितीय तरंगीचा वेग किती आहे? 60% इतकाच असतो. या माध्यमातील कणांची हालचाल वर खाली म्हणजे भूकंप लहरीच्या दिशेशी काटकोनात होतात आणि अधिक विध्वंसक असतात. काटकोनामध्ये अशा लहरी तयार होत असतात आणि या अधिक विध्वंसक असतात. ठीक आहे? सगळ्यात लक्ष ठेवायचा. अपिकेंद्रकावर प्राथमिक लहरी नंतर या पोहोचतात. अपिकेंद्रावर सर्वात पहिले प्राथमिक लहरी पोहोचतात आणि त्याच्यानंतर या पोहोचतात. ठीक आहे? एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर भूपृष्ठ लहरी, 3 नंबरच्या ज्या आहेत भूपृष्ठवरच्या लहरी ज्या आहेत ते आपण बघणार आहोत. लहरींची निर्मिती भूपृष्ठावरील अपिकेंद्रापासून होते व भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी सर्वात जास्त विध्वंसक माध्यमातील कणांची हालचाल लहरीच्या दिशेशी काटकोनात वर खाली, तर माध्यमातील कण भूकंप लहरीच्या दिशेने वर खाली असे आंदोलित होतात. वेग अतिशय कमी असतो. याचा वेग 3.2 किलोमीटर पर सेकंद.
ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता भारतामध्ये जे भूकंप क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये हिमालयीन भूकंप क्षेत्र आहेत, चामोली, गढवाल. चामोलीमध्ये 1999ला भूकंप घडला होता, गढवालमध्ये 1991ला. ठीक आहे. आणि उत्तर भारतीय मध्य प्रदेशमध्ये भूकंप क्षेत्र आहेत गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू नदी प्रदेश. दक्षिण भारतीय पठारामध्ये भूकंप क्षेत्र सर्वात कमी आहेत. इथे कमी तीव्रतेचे भूकंप होतात, जसे की कोयनाला झाला होता 10 डिसेंबर 1967ला. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. भूकंपाच्या बाबतीमध्ये आपण ज्या काही प्राथमिक लहरी, द्वितीयक लहरी आणि तृतीयक. प्राथमिक लहरी तिन्ही मधून जातात, घन, वायू आणि स्थायूमधून पण, द्रव पाण्यातून पण जातात. द्वितीयक लहरी फक्त घनपदार्थातून जातात. तर हा द्वितीयक लहरीचा भूकंप जर पाण्यात घडलं तर पाण्यातून त्याचा तीव्रतेचा प्रवाह आपल्याला जाणवणार नाही. आणि भूपृष्ठ लहरीची निर्मिती भूपृष्ठावरील अपिकेंद्रापासून होते व भूपृष्ठावर पोहोचतात. त्याच्यामुळे याची तीव्रता पण चांगल्याच प्रमाणात असते, पण याचा वेग फार कमी असतो. म्हणजे जर प्राथमिक लहरी घडल्या तर एवढ्या वेगात येतात की ते 5 किलोमीटर पर सेकंद प्रमाणे. पृथ्वीवर जर समजा अपिकेंद्रामधून थोडंसं 70 ते 700 किलोमीटर अंतरावर असतील तर ते पोहोचण्यासाठी यांना बराच वेळ लागू शकतो, पण त्याची तीव्रता थोडी थोडी कमी होत जाईल. ठीक आहे, एवढं समजून घ्या. भूकंप क्षेत्राबद्दल आपण एवढं लक्षात ठेवलं तरी याच्यातूनच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.